आईला ऍक्च्युली 2017 साली महापौर झाल्यानंतर, आई 17 साली पुण्याची महापौर झाली, त्यानंतर कॅन्सर डिटेक्ट झाला, ब्रेस्ट कॅन्सर. त्यामुळे महापौर पद भूषवतानाच आईचे सगळे ट्रीटमेंट चालू होते, रेडिएशन, किमोथेरपी, अजून काय औषध उपचार सगळं चालू होता. मला आठवतंय की 2017 का 2018 साली पुण्यात खूप पाऊस झाला आणि दत्तवाडी भागात, जनता वसाहत भाग, सिंहगड रोडचा जो सर्व परिसर आहे, दांडेकर पूलचा परिसर, तिथे तो जो नाला जातो तो ओव्हरफ्लो झाला. खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात पाणी आलं. आईची त्या दिवशी सकाळी रेडिएशन ट्रीटमेंट होती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला, आणि अधिकाऱ्यांचा फोन आला, महापौर कार्यालयातनं फोन आला की खूप लोक तिथे पाणी आलेलं आहे, अचानक सकाळी रात्रीतनं पाऊस झालेला आहे, सकाळी पाणी आलेलं आहे, लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, लोकांचं घर अक्षरशः पूर्णपणे पाण्याच्या खालीच आहे असं म्हणू शकतो आपण. आईची रेडिएशन ट्रीटमेंट चालू होती. आईनी रेडिएशन ट्रीटमेंट संपवली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला. खाली महापौरांची गाडी होती, गाडीत बसली आणि स्ट्रेट दत्तवाडीत गेली, तिथे त्या जनता वसाहत भागात गेली, दांडेकर पुलावर. तो अजूनही बहुतेक फोटो आहे की गुडघ्या इतकं पाणी आहे, आई त्यामध्ये उभी आहे, आणि कोणीतरी काहीतरी तेव्हा बोललं असेल, मला माहित नाही. तर आईच्या चेहऱ्यावर थोडंसं असं हास्य दिसतंय. तर पुढच्या दिवशी लोकांनी आईवर काय टीका केली की ह्या किती असंवेदनशील आहेत बघा, एवढं लोकांच्या घरी पाणी आलंय तरी ह्या हसतायत. त्या कॅमेरामॅननी बरोबर त्या क्षणाला तो टिपला क्षण आणि तो पब्लिश केला. पण त्यांना त्याची बॅक स्टोरीच माहित नव्हती. आई स्वतः रेडिएशन संपवून तिथे पाण्यामध्ये उभी होऊन तिकडे सगळं हे करत होती, सर्व्हेलन्स करत होती, बघत होती कोणाचं काय नुकसान झालंय, लोकांना काय मदत हवी आहे, ह्याची बॅक स्टोरीच लोकांना माहित नाहीये.